नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ज्ञानदीप अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवर। आजच्या डीएनए सेशन मध्ये आपण इंटरनॅशनल रिलेशन्सच्या संदर्भात दोन महत्त्वाचे आर्टिकल आहे, भारत श्रीलंका यांचे संबंध आणि भारत आणि चीन। सो हे दोन देशांसंदर्भात आर्टिकल्स आलेले आहेत द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमध्ये। लोकसत्तामध्ये ला नीना ही जी कन्सेप्ट आहे आपण भूगोलात शिकतो, सो त्या संदर्भात एक आर्टिकल आहे, सो ते आपण पाहणार आहोत आणि काही प्रिलिमचे ओरिएंटेड छोटे आर्टिकल्स आहेत। सो लेट अस स्टार्ट अवर डिस्कशन। फर्स्ट जे आहे लोकसत्तामध्ये आलेलं आहे आर्टिकल, काय म्हणतंय की सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात ला नीना सक्रिय होण्याची शक्यता आहे। तर भूगोलामध्ये GS1 मध्ये आपल्याला भारतीय मॉन्सून आहे आणि भारतीय मॉन्सून त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, जो अनिश्चित आहे, लवकर येतो, उशिरा जातो, ठीक आहे। सो अनिश्चित आहे आणि त्याच्यावर जगभरातल्या काही गोष्टी अफेक्ट करतात भारतीय मॉन्सूनला। एल निनो तुम्ही ऐकलं असेल, सो एल निनो आणि ला नीना, सो हे जे महत्वाचे फॅक्टर्स आहेत ते अफेक्ट करतात। सो त्या संदर्भात हे आर्टिकल आलेलं आहे। सो तुम्हाला एल निनो ला नीना मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने माहित पाहिजे। प्रिलिम्सला सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेले आहेत एल निनो ला नीना, सोपे प्रश्न असतात, ऑप्शनल असेल, सो डिटेल तुम्ही करणं अपेक्षित आहे ला नीना मध्ये। सो काय दिले बघा इथे, प्रशांत महासागराच्या म्हणजेच काय पॅसिफिक प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा 5 अंश सेल्सिअसने कमी होते। काय आहे ला नीना मध्ये, काय आहे तापमान कमी होतं। कुठला आहे प्रशांत महासागराचा पूर्व भाग। जर तुम्ही नकाशा पाहिला तर हा आहे प्रशांत महासागर, पॅसिफिक ओशन आहे, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इकडे आहे आशिया। सो हा आहे प्रशांत महासागर, त्याच्या पूर्वेला म्हणजे कुठे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेला, ठीक आहे। सो हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे। काय आहे प्रशांत महासागराची पूर्व बाजू ही झाली पश्चिम बाजू, आणि जर तुम्हाला प्रश्न विचारलेला दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेला आहे, ठीक आहे। सो हे प्रश्न ऑलरेडी विचारलेले आहेत म्हणून थोडंसं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। सो तेच त्यांनी म्हटलेलं आहे, प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा किती अंश 5 अंश सेल्सिअसने कमी होते आणि अशी स्थिती निर्माण झाल्यास ला नीना प्रणाली सक्रिय झाली असे म्हटले जाते। पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे की ला नीनाचा परिणाम भारतीय मॉन्सूनवर कसा होतो, म्हणजेच पावसाचं प्रमाण वाढतं का कमी होतं, बेसिक आहे। सो एल निनो संदर्भात तुम्हाला माहिती असेल की एल निनो जर आला तर भारतामध्ये मॉन्सूनचं प्रमाण कमी होतं, एक्झॅक्टली उलट होतं ला नीनामध्ये पावसाचं प्रमाण वाढतं। सो या दोन बेसिक गोष्टी लक्षात ठेवा, ठीक आहे। याच्यामध्ये यांनी म्हटलेलं आहे की ला नीना वर्षभरामध्ये कधी येतोय, सो त्यानुसार तुमचे जे ऋतू आहेत त्याच्यावर परिणाम होतो। त्यांनी म्हटलेलं आहे की ला नीना स्थिती निर्माण झाली कुठे, कधी, यांचं म्हणणं आहे की मोसमी पावसाच्या कालावधीमध्ये जर ला नीना स्थिती निर्माण झाली तर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असते। सो हे लिहून घ्या, ला नीना जर मॉन्सूनच्या काळामध्ये आला तर पावसाची जे प्रमाण आहे ते वाढतं। नेक्स्ट, याचबरोबर जर ही स्थिती हिवाळ्यात निर्माण झाली, ला नीना हिवाळ्यात निर्माण झाली तर थंडीमध्ये वाढ होते, आणि मात्र ही स्थिती सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान निर्माण होणार असल्याने तिचा परिणाम काय आहे जास्त होणार नाहीये। सो या संदर्भात तुम्हाला बेसिक जे आहे क्रक्स ते माहित पाहिजे अबाउट ला नीना आणि त्याचाच भाऊ म्हणू शकतो आपण एल निनो, ठीक आहे, एल निनो ला नीना। सो या दोन कन्सेप्ट आहेत, कुठे होत आहे जस्ट आपण पाहिलेलं आहे, ठीक आहे। थोडीशी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे, आता सांगून नाही होणार आहे, मात्र कुठे होते तुम्हाला हे माहित पाहिजे आणि त्याचा परिणाम मॉन्सूनवर कसा होतो हे फक्त लक्षात घ्या। मी इथे टेबल फॉर्मॅट मध्ये टाकलेला आहे, ठीक आहे, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट, एल निनो आणि ला नीना। सो बघा अर्थ काय आहे तर पॅसिफिक महासागराच्या विषुववृत्तीय भागातील समुद्र पृष्ठभागाचे तापमान जास्त होतं, इथं काय होतं कमी होतं। त्यानंतर हे महत्वाचं आहे, भारतीय मॉन्सूनवर काय परिणाम होतो, मॉन्सून कमकुवत होतो, एल निनो मध्ये मॉन्सून जास्त जोरदार होतो, ठीक आहे। त्यानंतर हे कमी दाबाचा पट्टा वगैरे ते आहे, भारत व दुष्काळाची शक्यता असते, इथे पुराची शक्यता असते, ठीक आहे। त्यानंतर प्रभावित क्षेत्राचं पाहिलं तर फक्त भारतावर इम्पॅक्ट होतो का, नाही, जगभरामध्ये अनेक देश आहेत जसं की पेरू, इक्वेडॉर, आग्नेय आशिया, भारत, ऑस्ट्रेलिया, इथे इम्पॅक्ट पडतोय आणि इथे सुद्धा काय आहे पूर्ण आग्नेय आशिया, भारत। सो सगळीकडे जो आहे जगभरामध्ये याचा इम्पॅक्ट वेगवेगळा इम्पॅक्ट पडतो,
ठीक आहे. सो भारतामध्ये काय इम्पॅक्ट पडतो ते महत्वाचं आहे, आणि एल निनो कसा होतो किंवा ला निना कसा होतो सो ते आपण लेक्चरमध्ये पाहतो. ठीक आहे. सो एवढं होतं फर्स्ट आर्टिकल आपला लोकसत्तामध्ये ला निना संदर्भातलं. आय होप तुम्हाला बेसिक्स समजले असतील. नेक्स्ट जे आर्टिकल आहे तर ते शाश्वत विकास त्या संदर्भातलं आहे. काय म्हटलेलं आहे त्यांनी की रॅम्पंट डेव्हलपमेंट नॉट क्लायमेट पुशिंग हिमालयाज टू द एज. तर रिसेंटली या पावसाळ्यामध्ये खूप साऱ्या हिमालयामध्ये काय आहेत आपत्ती आलेले आहेत, नैसर्गिक आपत्ती. मग ते दुष्काळ आपलं पूर असतील किंवा भूस्खलन असेल किंवा तलाव जे आहे ते फुटलेले आहेत. त्यानंतर पंजाबमध्ये सुद्धा पूर आलेले आहेत. ठीक आहे. सो यांचा पूर्ण आढावा त्यांनी घेतलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आपण त्याला नैसर्गिक आपत्ती म्हणतो. ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे. मात्र याचं जे प्रमुख कारण आहे तर ते काय आहे, मानवी आहे. ते काय आहे, विकास आहे. आपण जो विकास करत आहे तो काय शाश्वत नाहीये. ठीक आहे. फक्त आपण काय आहे प्रेझेंट, आता सध्या कसा आपल्याला पैसे मिळतील, ठीक आहे, सध्याची एनर्जी आपण कशी भागवू शकतो त्याचा आपण विचार करत आहोत. आणि त्यामुळे जी आपत्ती आहे तिची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे, तिची इंटेन्सिटी वाढलेली आहे. ठीक आहे, तिची तीव्रता वाढलेली आहे. असं आर्टिकलमध्ये थोडक्यात आर्टिकलचा सूर तसा आहे की मानवी हस्तक्षेपामुळे हे जे आहेत आपत्ती तर त्या येत आहेत. सो काही महत्वाचे पॉइंट्स आर्टिकलमध्ये मेन्शन केलेले आहेत. जसं की ते म्हणतायत की आपत्तींची मालिकाच आपल्याला दिसते की पंजाबमध्ये पूर आलेला आहे, उत्तराखंड, हिमाचल, जम्मू काश्मीरमध्ये अलीकडच्या काळामध्ये अतिवृष्टी, त्यानंतर पूर, भूस्खलन, ढगफुटी यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जीवित व आर्थिक हानी झालेली आहे. तर वरवर पाहिलं तर हे सगळे आपल्याला नैसर्गिक आपत्ती वाढतायत आहेत. पण मात्र जे कारण जे आहे या आपत्ती का बरं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढ्या मोठ्या इंटेन्सिटीमध्ये येत आहेत तर त्याचं मेन कारण आहे मानवी हस्तक्षेप, मानवी क्रियाकलाप. सो या घटना केवळ नैसर्गिक नसून मानव निर्मित कारणांमुळे अधिक भीषण झालेले आहेत. काय आहेत, अधिक भीषण झालेले आहेत. तज्ञांचं निरीक्षण काय आहे तर हिमालय हा तरुण व नाजूक पर्वतरांग आहे. आपल्याला माहिती आहे की फ्रजाईल इकोसिस्टीम आहे, यंगेस्ट फोल्ड माउंटन आहे हिमालय. तिथे भूकंप, भूस्खलन, पूर यांसारख्या नैसर्गिक संकटांना आधीच काय आहे संवेदनशील आहे. आणि हवामान बदल आणि अराजक विकास म्हणजेच काय अनियंत्रित बांधकाम, जंगलतोड हे मुख्य कारण आहेत. सो आपण बऱ्याच वेळेला इथून मागे सुद्धा हे पाहिलेलं आहे. जंगलतोड होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये, विकास आपल्याला करायचा आहे. सो विकासाच्या नावाखाली आपण काय करत आहोत, मोठे रस्ते बांधत आहोत, रस्ते वायडनिंगचे कामं चालू आहेत किंवा डोंगरांच्या मधून आपण टनेल्स, बोगदे करत आहोत. सो त्यामुळे काय आहे ही जी या पर्वतरांगेची जी इकोसिस्टीम आहे तर त्याचा इम्पॅक्ट होत आहे आणि त्यामुळे ह्या ज्या घटना घडत आहेत ते आता मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत. सो मुख्य कारण काय आहे बघा, रस्ते आहेत, धरणे आहेत, टनेल्स म्हणजे बोगदे बांधतोय, मोठमोठे हॉटेल्स आहेत, अनियंत्रित बांधकाम आहे. यामुळे काय होत आहे तर नैसर्गिक संतुलन हिमालयाचं बिघडत आहे. नदी किनारी व धोकादायक ठिकाणी वसाहती आणि पायाभूत सुविधा उभारल्याने आपत्तींचा धोका वाढलेला आहे. सो ऑलरेडी आपल्याला माहिती आहे हा जो आहे हा हिमालय पूर्ण जो भाग आहे तर तो भूकंपाच्या दृष्टीने कोणातनं झोन 4 किंवा झोन 5 मध्ये येतो. ठीक आहे. तर तिथे आपण धोकादायक ठिकाणी वसाहती असतील, हॉटेल्स असतील, ठीक आहे, ते बांधतोय आणि त्याच्यामुळे काय आहे मोठ्या प्रमाणामध्ये पूर आहेत, भूस्खलन आहे. तो जो उतार जो आहे हिमालयाचा तो आपण डिस्टेबलाइज करतो. सुप्रीम कोर्टची चिंता आहे. सुप्रीम कोर्टने सुद्धा ऑब्झर्वेशन त्यांचं नोंदवलेलं आहे की विकास कामामध्ये पर्यावरणीय शाश्वततेकडे दुर्लक्ष होत असल्याचे निरीक्षण. बघा रिसेंटली हिमाचलमध्ये पूर आला होता, तुम्ही पाहिला असेल, फोटो व्हायरल झाला होता. मोठ्या प्रमाणामध्ये नदीमध्ये अशी लाकडं पडलेली आहेत. ठीक आहे, तुमचा फोटो तुम्ही पाहिला असेल. तर हे सुप्रीम कोर्टने पण पाहिलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर जंगलतोड होत असेल तर असा दिवस फार दूर नाहीये की पूर्ण हिमालय जो आहे तो बॅरन होऊन जाईल. ठीक आहे. सो निसर्गाचा विनाश थांबवण्यासाठी शाश्वत नियोजन आणि जबाबदार विकास याची गरज आहे. काय पाहिजे, विकास जबाबदार पाहिजे आणि नियोजन काय पाहिजे, शाश्वत पाहिजे. असं नाही की पुढच्या 4 वर्ष 5 वर्षासाठी नाही, पुढचे 50 वर्ष 100 वर्षांसाठी आपण प्लॅनिंग केलं पाहिजे असं या आर्टिकलमध्ये हायलाइट केलेलं आहे. स्थानिक ज्ञानावर आधारित आपत्ती व्यवस्थापन. सो स्थानिक ज्ञान जे आहे ते फार महत्वाचं आहे. जिथे ती लोक राहत आहेत, ठीक आहे, जे काही जमाती असतील, ठीक आहे, स्थानिक नागरिक असतील, सो त्यांचं घर आहे, पिढ्यानपिढ्या तिथे राहत आहेत. सो त्यांचं नॉलेज आपण वापरलं पाहिजे. पायाभूत सुविधा सुरक्षित ठिकाणी उभारणे, पर्यावरणपूरक व शाश्वत विकास धोरण करणे आणि हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी स्थानिक समुदायांचा सक्रिय सहभाग. सो हे आहे आर्टिकलचं क्रक्स.
ठीक आहे, आर्टिकलमध्ये काय सांगितलेलं आहे की या नैसर्गिक आपत्ती मानवी क्रियाकलापांमुळे वाढत आहेत. कोणकोणत्या नैसर्गिक आपत्ती आहेत त्या लिहून घ्या. माणसाच्या कोणकोणत्या क्रियाकलाप आहे हे त्यांनी दिलेलं आहे. सो हे आहे आर्टिकलचं क्रक्स अबाउट शाश्वत विकास. ठीक आहे, त्यानंतर पुढचं आर्टिकल आहे निर्मला मॅडम. ठीक आहे, सो यांचं आहे ते काय म्हणतायत अबाउट इंडिया आणि श्रीलंका याचं संबंध कसे आहेत त्यांनी थोडक्यात आढावा घेतलेला आहे आणि त्यांचा फोकस दोन गोष्टीवर प्रामुख्याने आहे. एक तर मच्छीमार जे आहेत त्यांच्या संदर्भात आहे. पाल्क स्ट्रेट म्हणजेच काय, समुद्रधुनी, दोन समुद्रांना जोडणारा निमुळता समुद्राचा जो भाग असतो, पाण्याचा भाग जो असतो त्याला आपण काय म्हणतो, समुद्रधुनी. भारत आणि श्रीलंका याच्यामध्ये आहे पालकची समुद्रधुनी. तुम्ही पहिला जॉग्राफी समजून घ्या. ठीक आहे, सो हे आहे भारत, तमिळनाडू राज्य आहे, इथे आपलं रामेश्वरम बेट आहे, पंबन आहे आयलंड, इथे आहे हा श्रीलंका. सो इथे बघा काय आहे, गल्फ ऑफ मन्नार म्हणजेच काय, गल्फ म्हणजे आखात. सो हे काय आहे, मन्नारचा आखात. मन्नार का, मन्नार नावाचं बेट आहे इथे. ठीक आहे, त्यामुळे मन्नारचा आखात आहे. त्यानंतर तुम्हाला इथे दिसेल हे काय आहे, पालख बे, पालकचा उपसागर आहे आणि त्यांना जोडणारा कोण आहे, पालकची समुद्रधुनी. सो हो, याच्यावर तुम्हाला प्रिलिम्स मध्ये प्रश्न येऊ शकतो की पालकची समुद्रधुनी कोणत्या दोन समुद्रांना जोडते, तर ती जोडते मन्नारचा आखात आणि पुढे आहे आपला बंगालचा उपसागर. ठीक आहे, सो या दृष्टिकोनातून ही तुम्हाला माहित पाहिजे. मागच्या आठवड्यात आपण पाहिलं होतं की प्रत्येक देशाच्या किनारपट्टीपासून पुढे 200 नॉटिकल माइल्स पर्यंत काय असतो, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. ठीक आहे, मात्र हे भारत पाकिस्तान यांच्यामध्ये भरपूर बेटा आहेत, त्याच्यावर वाद आहे. ठीक आहे, आणि तिथे मग काय आहे, जी एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे ती क्लॅश होते. ठीक आहे, आणि जे स्थानिक मच्छीमार जे आहेत त्यांना त्याचा अंदाज येत नाहीये आणि ते ऑफन एकमेकांच्या हद्दीमध्ये जातात फिशिंग करताना. सो तो मोठ्या प्रमाणात इश्यू आहे. मात्र निर्मला मॅडम लेखिका सो यांनी वेगळाच एक मुद्दा हायलाइट केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मच्छीमार विरुद्ध मच्छीमार असा वाद नाहीये, म्हणजे श्रीलंकन मच्छीमार भारतीय मच्छीमार असा वाद नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की मच्छीमार जे आहे, स्थानिक मच्छीमार वॉजेस जे मोठमोठ्या कमर्शियल कंपनीज आहेत. ठीक आहे, सो त्यांच्याकडे मोठमोठे ट्रॉलर्स आहेत आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये ही जी पूर्ण इकोसिस्टीम आहे, मरीन इकोसिस्टीम, तर त्याचा ते ऱ्हास करत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये मेकॅनाइज्ड ट्रॉलर्स ते वापरत आहेत. ठीक आहे, सो तो त्यांनी मुद्दा हायलाइट केलेला आहे. सो दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ असं ते म्हणतायत. ज्या कंपनीज आहेत सो त्यांनी इथे मोठ्या प्रमाणामध्ये डिस्ट्रक्शन केलेलं आहे, जी लोकल इकोसिस्टीम आहे त्याचं. सो त्याला त्यांनी हायलाइट केलेलं आहे. बघूयात आपण काय त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत. तुम्हाला हे लक्षात आलं असेल बघा, हे आपलं रामेश्वरम बेट आहे, इथे पंबनचा ब्रिज फेमस आहे. ठीक आहे, इथे मन्नारचं बेट आहे, हे काय आहे, मन्नारचा आखात, पालकचा उपसागर आहे आणि मग हे आहे समुद्रधुनी. ठीक आहे, सो हे जाफना वगैरे श्रीलंकेचा भाग आहे आणि हा आपला तमिळनाडूचा भाग आहे. ठीक आहे, सो त्यांचा मुद्दा काय आहे की भारताने प्रादेशिक व जागतिक राजनैतिक पातळीवर शेजार धर्म आणि शांततापूर्ण सह अस्तित्वावर भर दिलेला आहे. सो सुरुवातीला ते ऍक्च्युअली श्रीलंकेचे आहेत निर्मला मॅडम, आणि मग त्यांनी कसं आर्टिकलचा त्यांचं जर पाहिलं तुम्ही मुद्दे, सो फर्स्ट त्यांनी भारताचं कौतुक केलेलं आहे की भारताने आपल्याला माहितीये की भारत सर्वात मोठा देश आहे दक्षिण आशियामध्ये. सो त्यांचं असं म्हणणं आहे की भारताने नेहमीच राजनैतिक पातळीवर काय केलेलं आहे, शेजार धर्म आहे, शांततापूर्ण सह अस्तित्व यांना भर दिलेला आहे. कच्छ तीऊ, सो एक बेट आहे बघा, युपीएससी मध्ये ऑलरेडी प्रश्न आलेला आहे याच्यावर. कुठलं बेट आहे, कच्छ तीऊ. ठीक आहे, कच्छ तीऊ बेट. सो याच्यावर प्रश्न ऑलरेडी आलेला आहे, कच्छ तीऊ बेट. सो ते आहे बोन ऑफ कंटेन्शन, म्हणजे दोघांचा तिथे त्याच्यावर वाद सुरू आहे. सो कच्छ तीऊ बेट तुम्ही लिहून ठेवा तुमच्या नोट्समध्ये, भारत श्रीलंका रिलेशन मध्ये कच्छ तीऊ बेट आणि पालकची समुद्रधुनीतील मत्स्य व्यवसायाचा मुद्दा भारत श्रीलंका संबंधातील दीर्घकालीन वाद आहे. सो हे मेन वादाचं कारण आहे. तामिळनाडूतील मच्छीमार श्रीलंकेच्या पाण्यात प्रवेश करतात, त्यामुळे वाद आणि तणाव निर्माण होतात. सो हे म्हणजे असं नाही की आपलेच जात आहेत, त्यांचे पण येतात. ठीक आहे, नेक्स्ट त्यांचं असं म्हणणं आहे, युएन क्लॉज आपण पाहिला होता, युएन क्लॉज युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑफ लॉ ऑफ द सी, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी आणि FAO जे आहे फूड अँड ऍग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन यांची मार्गदर्शक तत्वे सागरी संसाधनाचे शाश्वत संवर्धन आणि जबाबदार मत्स्य व्यवसायावर भर देतात. सो त्यांनी दोन इन्स्टिट्यूशनचा रेफरन्स दिलेला आहे, अनक्लॉज आणि FAO. दोघांचं म्हणणं काय आहे, सागरी संसाधनं जी आहेत तर ती कशी आपण वापरली पाहिजेत, शाश्वत त्याचं संवर्धन केलं पाहिजे आणि जबाबदार मत्स्य व्यवसायावर त्यांनी भर दिलेला आहे दोघांनी.
मात्र त्यांचं म्हणणं आहे मात्र होतंय कसं, तरी सुद्धा ट्रॉलर मच्छीमारीमुळे समुद्री परिसंस्था धोक्यात येत आहे. सो ट्रॉलर मच्छीमार जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये ज्या कंपनीज आहेत मोठमोठ्या, सो त्यांचे असतात आणि त्याच्यामुळे जी स्थानिक जी मरीन इकोसिस्टीम आहे त्याच्यावर त्याचा विपरीत परिणाम होते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की 2017 पासून श्रीलंकेमध्ये ह्या ट्रॉलर मच्छीमारावर बंदी आहे, परंतु अनेक मच्छीमार अजूनही हेच मार्ग वापरतात, ज्यामुळे संसाधनाची हानी आणि वाद निर्माण झालेली आहे. मग त्यांनी उपाययोजना काय सांगितलेली आहे, तर भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये परस्पर करार करून न्याय्य कोटा, ठीक आहे, काही कोटा ठरवण्यात यावा, बेस्ड ऑन इकॉनॉमी असेल, बेस्ड ऑन पॉप्युलेशन असेल, ठीक आहे. कोटा सिस्टीम त्यांनी सांगितलेली आहे पद्धती, शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली सागरी संसाधनाचा शाश्वत वापर आणि 200 नॉटिकल माईल त्याचं काय आहे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनचा आदर करण्याची गरज आहे, म्युच्युअल रिस्पेक्ट ठेवायला पाहिजे, ठीक आहे. सो हे कोटा जे आहे कोटा सिस्टीम हे त्यांनी सांगितलेलं आहे दोघा देशांमध्ये पाहिजे. नेक्स्ट ते असं म्हणतायत की लहान पारंपरिक मच्छीमारांचे संरक्षण व सहकार्य वाढवणे आवश्यक आहे. सो लहान पारंपरिक मच्छीमार, मग ते भारताचे असो किंवा श्रीलंकेचे असो, सो दोघांना आपल्याला काय आहे रक्षण द्यायचं आहे, संरक्षण त्यांना द्यायचं आहे. आणि भविष्यामध्ये काय करायला पाहिजे, तर मत्स्य व्यवसाय केवळ सीमावाद नसून लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे. परस्पर सहकार्य, स्थानिक समुदायांचा सहभाग आणि शाश्वत पद्धतीनेच हा प्रश्न सोडवता येईल. कच्छतीव प्रश्नाला शांततामय व व्यावहारिक उपायाची गरज असून यामुळे भारत श्रीलंका संबंध अधिक मजबूत होऊ शकतात. तर मला हे सुद्धा माहित पाहिजे की श्रीलंकेचा भारत हा सर्वात मोठा ट्रेडिंग पार्टनर आहे, ठीक आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आपले जे टुरिस्ट आहेत भारतीय लोक श्रीलंकेमध्ये जातात, सो टुरिझम मध्ये सुद्धा मोठा रोल आहे भारतीयांचा, FDI मध्ये सुद्धा रोल आहे म्हणजे श्रीलंकेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, ठीक आहे. सो भारत खूप मोठा आहे, भारताने इथून मागे सुद्धा खूप जास्त मदत केलेली आहे श्रीलंकेला. मात्र हा एक वाद आहे, कायम असतो मच्छीमारा संदर्भातलं. सो त्या संदर्भातलं हे एक आर्टिकल होतं. पुढचं जे आर्टिकल आहे अगेन दॅट इज रिलेटेड टू IR इंटरनॅशनल रिलेशन. इथे फक्त भारत आणि चीन आहे. सो 2 आर्टिकल आलेले आहेत. एक आहे चायनाचे अँबॅसिडर आहे झू आणि दुसरं आहे शशी थरूर. सो दोघांचे आर्टिकल्स आपण पाहूयात. भारत आणि चायना, भारत आणि चीन. सो या आर्टिकल मध्ये त्यांनी जॉईंट अँड न्यू जर्नी अलॉंग द SCO पाथवे. सो SCO पाथवे, SCOचा फोकस यांनी केलेला आहे आणि कसं भारत आणि चीन आता एकत्र आले पाहिजेत, जे वाद आहेत ते थोडेसे त्यांनी कमी केले पाहिजेत, मिटवले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि पुढे जी आहे वर्ल्ड ऑर्डर कशी आपण एकत्र मिळून विकास केला पाहिजे त्याचा, असा या आर्टिकलचा क्रक्स आहे. काय मेन पॉइंट आहेत बघूयात आपण. सो त्यांचं म्हणणं आहे की जस्ट झालेली आहे SCO शिखर परिषद, कुठे झालेली आहे, तियानजिन. तुम्हाला हे विचारू शकतात प्रिलिम्स मध्ये. नरेंद्र मोदी आहेत, शी जिनपिंग आहे, यांच्या भेटीमुळे सहकार्य व संवादाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे मानले जात आहे. कारण रिसेंट गलवान व्हॅली असेल 17ला, डोकलाम क्रायसिस झाला होता, ठीक आहे. गलवान व्हॅली मला वाटतं 20ला झाला होता आणि डोकलाम 17ला झाला होता, ठीक आहे. सो त्यामुळे थोडेसे रिलेशन्स आपले स्ट्रेन झाले होते, वाद थोडासा निर्माण झाला होता, व्यापारावर त्याचा परिणाम झालेला आहे. मात्र इथे इथून पुढे काय आहे, डायलॉग सुरू झाला. ऍटलिस्ट लोक बोलतायत, आता मोठे लिडर्स बोलतायत, पुन्हा एकदा व्यापार वाढेल. त्यानंतर फ्लाईट्स जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत, ठीक आहे. सो परिषदेतील ठळक मुद्दे काय आहेत, तर SCOने काय केलेलं आहे बघा, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, याच्यामध्ये 4 सुरक्षा केंद्र स्थापनेचा निर्णय झालेला आहे. कोणकोणते आहेत 4 महत्वाचे सेंटर, तर सर्वात पहिलं आहे काउंटर टेररिझम, त्यानंतर आहे अँटी ड्रग, मग आहे एनर्जी आणि मग आहे डिजिटल इकॉनॉमी. सो हे 4 महत्वाचे सुरक्षा केंद्र SCOने स्थापण्याचा निर्णय घेतलेला आहे. वैज्ञानिक संशोधन, उच्च शिक्षण आणि तांत्रिक शिक्षणासाठी मोठे सहकार्य केंद्र स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे, ठीक आहे. सो हे सुद्धा त्यांनी हायलाइट केलेलं आहे की SCOच्या माध्यमातून भारत आणि चीन या क्षेत्रामध्ये काय करू शकतात, सहकार्य करू शकतात. सो बहुपक्षीय व्यापार प्रणालीस पाठिंबा दिलेला आहे. प्रादेशिक शाश्वत विकासासाठी दीर्घकालीन धोरण आखणी आहे. त्यानंतर भारत चीन संबंध, SCOच्या प्रगतीत भारताची महत्वपूर्ण भूमिका आहे. SCO कधी झालेला आहे, 2017 मध्ये भारत SCOचा मेंबर बनलेला आहे. SCO 2001चाच आहे, मात्र भारताचं सुद्धा मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, हे चायना रिकॉग्नाइज करत आहे. नेक्स्ट, चीन भारतासोबत काय आहे, ऊर्जा, हरित उद्योग, त्यानंतर सुरक्षा, डिजिटल अर्थव्यवस्था इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्यात उत्सुक आहे. बरोबर आहे, कारण मोठ्या प्रमाणामध्ये भारताने काय केलेलं आहे, रिन्युएबल एनर्जीचा मार्ग स्वीकारलेला आहे. आणि आपण कालच्याच सेशनमध्ये पाहिलेलं आहे की कसं चायना काय आहे, डॉमिनंट प्लेअर आहे. कशामध्ये, रेअर अर्थ एलिमेंट्स,
जे काही लागतायत आपल्याला कशासाठी, हरित ऊर्जेसाठी, आपल्याला लागतायत इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये, ठीक आहे, तिथे त्यांचं सहकार्य लागणार आहे. दोन्ही देशांमध्ये 75 वर्षांच्या राजनैतिक संबंधांच्या निमित्ताने परस्पर समज आणि सहकार्य वाढवण्यावर भर. सो हे सुद्धा महत्वाचं आहे. 75 वर्ष झालेली आहेत राजनैतिक संबंधांच्या, ठीक आहे. सो हे त्यांनी हायलाइट केलेलं आहे. शी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी यांची सहमती काय आहे, भारत व चीन हे स्पर्धक नसून काय आहेत, भागीदार आहेत. सो वी आर नॉट कॉम्पिटिटर्स, त्यांचं असं म्हणणं आहे. आपण काय आहोत, पार्टनर्स आहोत, आपण भागीदार आहोत, ठीक आहे. सो आपण एकत्र येऊन अजून जास्त विकास करायचा आहे दोघांचा, आशिया खंडाचा, आणि आपल्यासोबत जे विकसनशील देश आहेत, जे ग्लोबल साऊथ आहे, ज्याला इंडिया लीड करते, सो त्यांचं सुद्धा. नेक्स्ट त्यांचं म्हणणं आहे की सीमावादासारखे मतभेद बाजूला ठेवून शांती व स्थैर्यासाठी 5 तत्व जे पंचशील प्रिन्सिपल्स आहेत त्याचं पालन करण्याचा आग्रह त्यांनी केलेला आहे. कुठले कुठले आहेत पंचशील, बघा नेहरूजी होते 1954ला. सो त्यांचं पंचशील तत्व आहेत, काय आहे, एकमेकांच्या प्रादेशिक अखंडतेचा व सार्वभौमत्वाचा आदर करणे. तुम्हाला पंचशील विचारू शकतात डायरेक्ट क्वेश्चन, ठीक आहे. सेकंड आहे एकमेकांवर आक्रमण न करणे. तिसरा आहे एकमेकांच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप न करणे. चौथा आहे समतेच्या व परस्पर लाभाच्या तत्वावर वागणे. आणि 5वा आहे शांततामय सह अस्तित्व राखणे. सो हे तुम्हाला पंचशील प्रिन्सिपल्स माहित पाहिजे. 54 साली जे आपले नेहरूजी होते आणि चायनाचे प्रेसिडेंट, त्या दोघांमध्ये झालं होतं. मात्र लगेच आपल्याला माहिती आहे 62ला वॉर झाला होता, ठीक आहे. मात्र महत्वाची आहे, त्यांनी अँबॅसिडर आहे, त्यांनी उल्लेख केलेला आहे परत पंचशील प्रिन्सिपलचा. नेक्स्ट ते असं म्हणतायत की सामरिक विश्वास व परस्पर आधारावर भर दिला पाहिजे. दारिद्र्य निर्मूलन, शिक्षण, संस्कृती व व्यापार क्षेत्रात लोकसहभाग व देवाणघेवाण वाढवणे. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये ज्या बुद्धिझम, बौद्ध धर्माचा भारतामध्ये उगम झाला आणि विकास मात्र चायनामध्ये झालेला आहे, ठीक आहे. सो मोठ्या प्रमाणामध्ये बुद्धिस्ट पॉप्युलेशन आहे. मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेस चायनीज जे होते विद्यार्थी ते भारतामध्ये यायचे. आपल्याकडे नालंदा, तक्षशिला विद्यापीठ होते, त्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्यानंतर त्यांनी ब्रिक्सचा सुद्धा उल्लेख केलेला आहे की नेक्स्ट इयर भारताला आहे, पुढे चायनाला आहे मेंबरशिप, आपलं प्रेसिडेंटशिप, ठीक आहे. सो अध्यक्षपद मिळणार आहे चायना व भारताला आलटून पालटून. त्यानंतर जागतिक शांतता, विकास व न्याय्य बहुपक्षीय व्यवस्थेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केलेलं आहे. सो काल जसं आर्टिकलमध्ये होतं की जे वेस्ट पाश्चिमात्य जे आहे, जे इराणचं मत होतं की दुटप्पी धोरण आहे, सो त्याला थोडंसं चॅलेंज करण्याचं काम ब्रिक्स आणि SCOच्या माध्यमातून चीन आणि भारत करू शकतो, असं या आर्टिकलचं क्रक्स आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. पंचशील प्रिन्सिपल्स पण महत्वाचे आहेत चायना इंडिया रिलेशन्स मध्ये. नेक्स्ट सेम आहे द रिटर्न ऑफ चिंदिया. चिंदिया म्हणजे काय, चायना आणि इंडिया, ठीक आहे. पोर्टमॅन्क्यू वर्ड आहे हा, चायना आणि इंडिया त्याला कंबाईन केलेला आहे. जसं आपण स्मॉग बघतो, स्मोक प्लस फॉग जॉग्राफीमध्ये आहे स्मॉग, ठीक आहे, किंवा धुकं आणि धूर मराठीमध्ये त्याला धुरकं म्हणतो आपण, ठीक आहे. सो तसं त्यांनी केलेलं आहे शशी थरूर यांनी. सो यांनी सुद्धा काय केलेलं आहे, ऐतिहासिक थोडीशी पार्श्वभूमी दिलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी एक मॉन्क होते, ठीक आहे, मॉन्क आहे, बुद्धिस्ट मॉन्क, काय त्यांचं नाव आहे, बोधिधर्म, याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे की बोधिधर्म जे मॉन्क होते त्यांनी काय केलेलं आहे, भारतामधनं जे मार्शल आर्ट्स आहे ते तिथे शाओलिन टेम्पल चायना तिथे जाऊन त्याचा प्रसार केलेला आहे, ते त्यांनी उल्लेख केलेला आहे. नालंदाचा उल्लेख केलेला आहे शशी थरूर यांनी, ठीक आहे. सो त्यांचं क्रक्स काय आहे आर्टिकलचं, की ते म्हणतात की नरेंद्र मोदींची अलीकडील चीन भेट व शी जिनपिंग यांच्यासोबतची भेट ही काय आहे 7 वर्षानंतर घडलेली आहे. त्यानंतर SCO, ठीक आहे. तर इथे ते म्हणतायत की ही बैठक जरी मोठ्या तोडग्यांची नसली तरी संवाद व सहकार्याची नवी दारे उघडणारी ठरली. म्हणजे असं नाहीये ना की मोदीजी गेले आणि आता आपला सगळा वाद जो आहे तो आता मिटलेला आहे, अक्साई चीन असेल, अरुणाचल प्रदेश आहे, सगळं सॉल्व्ह झालेलं आहे. असं झालंय का, नाही, असं झालेलं नाहीये. मात्र ऍटलिस्ट काय आहे, एकत्र आलेले आहेत, मोठे ज्या महासत्ता आहेत त्या एकत्र आलेल्या आहेत आणि दे आर रेडी टू डिस्कस अँड डिबेट द प्रॉब्लेम्स, ठीक आहे. सो हे त्यांनी, हे सुद्धा काय आहे, हे सुद्धा कमी नाहीये असं ते म्हणतात, हे सुद्धा महत्वाचं आहे. हे थरूर यांनी हायलाइट केलेलं आहे. इतिहासामध्ये भारत चीन संबंध हजारो वर्षांपासूनचे आहे, धार्मिक आहे, व्यापारी, सो व्यापारी त्यांनी रेशीम मार्गाला हायलाइट केलेला आहे. बौद्ध धर्माचा प्रसार असेल, शैक्षणिक देवाणघेवाण, यामुळे दोन्ही देशांमध्ये परस्पर संवादाची जुनी परंपरा आहे. सो बोधिधर्म, नालंदा हे काही महत्वाचे नावं त्यांनी त्यांच्या लेखामध्ये उल्लेख केलेला आहे. नेक्स्ट त्यांचं म्हणणं आहे की 1940-50 नंतर त्यावेळेस त्यांनी असं म्हणलेलं आहे की पंचशील प्रिन्सिपल असेल किंवा भारत
इंडिया वॉज द फर्स्ट कंट्री, नॉन कम्युनिस्ट कंट्री टू रिकॉग्नाइज चायना. ठीक आहे. सो ते त्यांनी हे केलेलं आहे. किंवा जेव्हा चायनाला त्यावेळेस युनायटेड नेशनची सीट ऑफर केली होती, सो त्याला भारताने पूर्ण पाठिंबा दिला होता. ठीक आहे. सो ते सुद्धा त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. परंतु काय झालेलं आहे, 1962च्या युद्धानंतर तणाव निर्माण झाला आणि गेल्या काही दशकात सीमावाद, व्यापारातील तफावत व चीनने भारतावर लादलेले गैरशुल्क अडथळे यामुळे त्यांचे संबंध बिघडलेले आहेत. सो युद्ध झालं आपल्याला माहिती आहे, आपण ऑलरेडी जी क्रोनॉलॉजी आहे ती पाहिलेली आहे. युद्ध झालं, मग नंतर राजीव गांधी गेलेले आहेत, मग शरद पवार साहेब गेलेले आहेत. ठीक आहे. मग तो BPTA अग्रीमेंट झालेला आहे. सो पुन्हा एकदा आता रिसेंटली 7 वर्षांपूर्वी वाद झालेला आहे. आणि आता परत एकदा आपण काय आहोत डिस्कस करण्यासाठी, वाद काय आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी एकत्र येत आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे. सो बघा, 2020 मधील गलवान खोऱ्यातील संघर्षामुळे अविश्वास आणखी वाढला होता. त्यानंतर आजच्या काळात चीनसोबतचा भारताचा व्यापार प्रचंड आहे, परंतु काय आहे, भारताला मोठ्या प्रमाणामध्ये भारताला काय आहे, व्यापारी तूट जाणवते. म्हणजेच काय, भारत चायनाकडनं खूप जास्त गोष्टी आयात करत असतो, मात्र निर्यात फार कमी करतो. त्यामुळे काय आहे, व्यापारी तूट आहे चायनासोबत. ठीक आहे. हे त्यांनी हायलाइट केलेली आहे. महत्वाचा प्रॉब्लेम आहे. चीनकडनं मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आहे, तंत्रज्ञान आहे, सौर उपकरणे यांसारख्या महत्वाच्या वस्तूंची आयात जास्त आहे. मात्र भारताकडून चीनला काय आहे, औषध निर्मिती आहे, कृषी उत्पादने, लोखंड व पोलाद निर्यात होत असते. ठीक आहे. सो हे आहे निर्यात, मात्र ती फार कमी आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आयात करतो, सो तूट झालेली आहे. राईट. सो हे त्यांनी हायलाइट केलेलं आहे. नेक्स्ट त्यांचं म्हणणं आहे की भारत चीन संबंधामध्ये कायम संशय व तणाव असला तरी संवाद व सहकार्याची गरज आहे. हिंदी चीनी भाई भाई सारख्या आशावादी घोषणांपेक्षा वास्तववादी व संतुलित दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. सो त्यांचं असं म्हणणं आहे की मागे जेव्हा वाद सुरू होता, गलवानचा असेल, डोकलामचा असेल, त्यावेळेस काय स्लोगन होतं, हिंदी चीनी बाय बाय. ठीक आहे, बाय बाय म्हणजे टाटा. मात्र त्यांचं म्हणणं आहे की जे अगोदर स्लोगन होतं 54च्या दरम्यान, हिंदी चीनी भाई भाई, सो हे पुन्हा एकदा धोरण आपण राबवायला पाहिजे. मात्र ते असंही हायलाइट करतात की फक्त वरवर तुम्ही दाखवू नका हिंदी चीनी भाई भाई. ऍक्च्युअल मध्ये काय आहे, ऍक्च्युअल मध्ये व्यापारामध्ये तूट आहे. ऍक्च्युअल मध्ये जे रेअर अर्थ एलिमेंट्स जे भारताला पाहिजेत, सो तिथे चायनाने टॅरिफ लावलेले आहेत. त्यानंतर मोठमोठ्या ज्या मशीन्स आहेत, फॉर एक्झाम्पल टनेल बोरिंग मशीन, जर आपल्याला बोगदा खोदायचा असेल, सो त्यासाठी मशीन लागते, त्याच्यामध्ये चायनाची मोनोपोली आहे, ते द्यायला मात्र चायना आपल्याला तयार नाहीये. ठीक आहे. सो त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त वरवर असं गुडी बोलून चालणार नाहीये. ऍक्च्युअल काय आहे, चायनाने आपल्याला भारताला मदत केली पाहिजे. जो तूट भारत हे करतोय त्याला कमी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असं त्यांचं परखड मत त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. सो हे होतं भारत चायनाचं संबंध, दोन्ही पर्स्पेक्टिव्हने आपण पाहिलेले आहे. तर त्याच्यावर तुम्हाला काय प्रश्न विचारू शकतात मुख्य परीक्षेमध्ये, काय प्रश्न येऊ शकतो की सध्याच्या SCO परिषदेतील भारत चीन संवादाचा भारताच्या चिप व सेमीकंडक्टर धोरणाच्या परिप्रेक्ष्यात विश्लेषण करा आणि सामरिक अविश्वास आणि आर्थिक परस्पर शेअर होणाऱ्या धोरणात्मक स्वायत्ततेच्या संधीबाबत चर्चा करा. ठीक आहे. म्हणजेच काय, जे आधी वाद होते ते आता थोडेसे काय आहेत, कमी होतील. आणि ऍक्च्युअल मध्ये दोन्ही जे देश आहेत त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक आहे, अजूनही आहे, म्हणजे आपण काय एकदमच मित्र झालेलो नाहीत अजून, पण मात्र ते सॉल्व्ह होतील लवकरात लवकर. आणि ऍक्च्युअल जे मदत करतील दोन देश, सो त्याच्यावर तुम्हाला हा जो प्रश्न आहे त्याच्यावर चर्चा करायची आहे, तुम्ही अटेम्प्ट करू शकता. नेक्स्ट एक आर्टिकल आहे अबाउट प्रिलिम्स पर्स्पेक्टिव्हनी आर्टिकल आहे. काय आहे तर डिजिटल प्लॅटफॉर्म टू प्रिझर्व्ह ट्रायबल आर्ट कल्चर लॉन्च. सो आपलं जे मंत्रालय आहे, आदिवासी विकास मंत्रालय, सो त्याच्यामध्ये त्यांनी एक काय आहे डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे, आदि संस्कृती नावाचं, आदि संस्कृती. ठीक आहे. सो हे तुम्हाला माहित पाहिजे, डिजिटल प्लॅटफॉर्म फॉर ट्रायबल आर्ट फॉर्म्स अँड हेरिटेज. त्याच्यामध्ये मग काही त्यांच्या हस्तकला असतील, काही भाषा असतील, काही नृत्य आहेत. ठीक आहे. सो हे सगळं आपण जतन करण्याचा प्रयत्न करत आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म डिजिटली करत आहोत, आदि संस्कृती. सो हे नाव लक्षात ठेवा, प्रिलिम्सला विचारू शकतात किंवा मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला हा आपल्याला माहिती आहे, हा काय आहे मोस्ट बॅकवर्ड क्लास आहे. यांचा विकास खूप कमी झालेला आहे, सर्वात जास्त विस्थापन झालेलं आहे यांचं आदिवासी समाजाचं. सो त्या अनुषंगाने तुम्हाला हे माहित पाहिजे, आदि संस्कृती. ठीक आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडेज DNA सेशन. आपण महत्वाचं आज पाहिलेलं आहे. अगेन इंडिया चायना खूप सारे आर्टिकल्स या आठवड्यात आलेले आहेत, कारण मोदीजी गेले होते. जस्ट SCOचं जी समिट मीटिंग झाली ती झालेली आहे त्यामुळे. आणि आज इंडिया श्रीलंका. सो आय होप तुम्हाला जॉग्राफीच्या पर्स्पेक्टिव्हने पण समजलं असेल. पालकची सामुद्रधुनी, मन्नारचा आखात.
कच्छ तीऊ जे बेट आहे सो नक्की का वाद होत आहेत मासेमारी संदर्भात तुम्हाला समजलं असेल. आणि लास्ट आहे आदी संस्कृती, राईट. सो आपण थांबूयात, भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये. थँक्यू.